राहुरी तालुक्यातील मांजरी येथील मनमानी कारभार करणारे ग्रामसेवक सुरेश डोंगरे यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 2 एप्रिल रोजी राहुरी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आत्मदहन करू असा इशारा एकलव्य आघाडीच्या वतीनं पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंड कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, उपलब्ध सुविधा वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील मांजरी येथील मनमानी कारभार करणारे ग्रामसेवक सुरेश डोंगरे यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 2 एप्रिल रोजी राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा एकलव्य आघाडीच्या वतीनं पंचायत समिती प्रशासनास दिलेल्या निवेदनामध्ये देण्यात आलाय। वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली 25 मार्च रोजी पंचायत समिती प्रशासनास निवेदन देण्यात आलंय। त्यामध्ये म्हटलंय की राहुरी तालुक्यातील मांजरी येथील ग्रामसेवक सुरेश लहानू डोंगरे यांनी शिवाजी रामभाऊ देवकाते यांच्या अर्जावरनं आदिवासी समाजामधील संजय दादा माळी, नवनाथ जगन्नाथ माळी आणि बाबासाहेब उर्फ लहानू जगन्नाथ माळी यांना ग्रामपंचायत मालकीच्या जागेमधील तारकुंपणाचे अतिक्रमण काढण्याबाबत कायदेशीररित्या नोटीस दिली आहे। ग्रामपंचायत मालकीचे गट नंबर 23 मध्ये एक सार्वजनिक विहीर असून सदर मिळकतीमध्ये संजय माळी, नवनाथ माळी आणि बाळासाहेब उर्फ लहानू माळी यांच्यापैकी कोणाचंही कसलंही अतिक्रमण नाहीये। या उलट अर्जदार शिवाजी रामभाऊ देवकाते यांचेच सदर मिळकतीमध्ये असलेल्या विहिरीमध्ये स्वतःची मोटर टाकून स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी पाण्याचा वापर करून अतिक्रमण केलेलं आहे। याबाबत मांजरी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पोपट गोपीनाथ माळी आणि माजी सदस्य संदीप भीमराज बर्डे यांनी त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार केली आहे आणि याचा राग आल्यानं शिवाजी देवकाते यांनी ग्रामसेवक सुरेश डोंगरे, सरपंच आणि उपसरपंच यांनी संगनमत करून आदिवासी लोकांच्या विरुद्ध नोटीस काढली आहे। ग्रामसेवक सुरेश डोंगरे हे कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत। ते फक्त काही राजकीय पुढाऱ्यांच्या आणि मोजक्याच लोकांच्या हिताचे रक्षण करतायत, तसेच ते मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार देखील करतायत। त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई करण्यात यावी। येत्या 10 दिवसात त्यांची खातेनिहाय चौकशी न झाल्यास 2 एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आत्मदहन करू असं निवेदनात म्हटलंय। निवेदन देतेवेळी वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव, एकलव्य आघाडीचे जिल्हा महासचिव संदीप बर्डे, जिल्हा अध्यक्ष साईनाथ बर्डे, शहराध्यक्ष नारायण बर्डे, संजय माळी, नवनाथ माळी, सूर्यकांत गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, सागर माळी, संतोष माळी, विनायक बर्डे, गणेश बर्डे, अजय बर्डे, दीपक ठाकर, बापू बर्डे, गणेश ढोले, अनिल माळी, मनीषा बर्डे, पूनम ठाकर, रुपाली ठाकर, सुनीता ठाकर, अश्विनी माळी, छाया माळी, संजना गायकवाड आदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज मांजरी गावचे ग्रामस्थ आणि एकलव्य आदिवासी आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही राहुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना मांजरी गावचे जे काही ग्रामसेवक आहेत सुरेश डोंगरे यांची तक्रार घेऊन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर हा जो काही ग्रामसेवक आहे हा इथल्या आदिवासी बांधवांना नेहमीच त्रास देणारा माणूस आहे। पाठीमागच्या वेळेस सुद्धा यांनी
त्या ठिकाणी जी काही आदिवासी वस्ती आहे त्या आदिवासी वस्तीला गावातल्या लोकांना हाताशी धरून ही लोक काही करणार नाही, यांना मी माझ्या पद्धतीने काढून देतो आणि तर मार्केट कमिटी जी आहे त्या मार्केट कमिटीचा जो काही ठराव द्यायचा होता तो मी माझ्या पद्धतीने देतो. असं असं याच्या म्हणण्यानुसार यांनी गावातल्या लोकांना सांगून आणि नोटिसा दिलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीचं या ठिकाणी त्यावेळेस पण आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना आम्ही न्याय दिला होता. आज त्यांची घरं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं घरकुलं सुद्धा त्याच ठिकाणी होणार आहेत, अशी परिस्थिती आम्ही कार्यकर्त्यांनी तयार केलेली आहे. परंतु हा ग्रामसेवक पाठीमागच्या प्रकरणाचा राग धरून आमच्या पोलीस पाटील आहेत गावचे संदीप बर्डे यांच्यावर राग धरून त्यांनी काय केलं माहिती का, की एक देवस्थान आहे तिथं आमचं आदिवासी समाजाचं आणि त्या आदिवासी समाजाच्या देवस्थानावर या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाचं अतिक्रमण आहे म्हणून शिवाजीराम भाऊ देवकाते या माणसाने त्या ठिकाणी अर्ज दिला आणि याच्या सांगण्यावरून त्यांनी इथे आमचे जे काही आदिवासी बांधव आहेत झाले त्यांना नोटीस दिली का तुमचं अतिक्रमण तिथं तुम्ही करू नका, तुम्ही ते अतिक्रमण काढून घ्या. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी या लोकांचं अतिक्रमणच नाही. ज्यांनी अर्ज दिला त्या शिवाजीराम भाऊ देवकात्याच त्या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्याचं घर आहे, त्याचा गोठ आहे, त्या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतची विहीर आहे त्या विहिरीत सुद्धा तो पाणी वापरतो, तरी हा ग्रामसेवक त्यांना काहीच म्हणत नाही. गावातले सरपंच सुद्धा त्यांना काही म्हणत नाही आणि ज्यांचं अतिक्रमण नाही, ज्यांचा काही तिचा त्रास नाही, ते देवस्थानच आमचं आहे आणि आम्ही उलट त्याची तक्रार करायला पाहिजे होती या लोकांनी की अतिक्रमणाने काढलं पाहिजे. परंतु त्याचं अतिक्रमण तो देवकाते अर्ज देतो, हा ग्रामसेवक त्याच्याकडे सालानी कामाला राहिल्यावाने जर वागत असेल तर अशा ग्रामसेवकाची या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने त्याची चौकशी करावी आणि त्याच्यात तो 100% दोषी आहे. त्याच्यावर आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्टच्या पद्धतीने गुन्हे सुद्धा दाखल करणार आहेत. आम्हाला या ठिकाणी तो घेण्यान देण्याचा छळ करतो या आदिवासी लोकांचा, त्याच्या पाठीमागे आम्ही करणार होतो, परंतु गावातल्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणून ते आम्ही ऐकलं. परंतु आता जर तो तसं करत असेल तर या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याची खात्याने चौकशी होऊन या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची बदली झाली पाहिजे. त्याची बदली तर आता होणारच आहे, बदली तर आमची मागणीच नाही, परंतु त्याच्यावर चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर यांनी केला नाही तर लवकरच आम्ही इथे बेमुदत धरणे आंदोलन पुढच्या हप्त्यामध्ये चालू करणार आहे. तसं आता आम्ही विस्तार अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी बोलून निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद. आज मांजरे गावातील ग्रामस्थ आणि माझे सर्व आदिवासी कार्यकर्ते आज पंचायत समिती येथे निवेदन घेऊन बीडीओ साहेबांकडे आम्ही तेथील मांजरे गावातील जे ग्रामसेवक आहेत डोंगरे भाऊसाहेब यांनी माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिली आणि त्या ठिकाणी माझ्या आदिवासी समाजाचं अतिक्रमण नाहीये तरी पण त्यांना नोटीस बजावून आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला का साहेब तुम्ही आम्हाला नोटीस का बजावली, तर त्यांना म्हणले तू मला विचारणारा कोण, मला जे करायचं मी ते करणार आहे आणि जर तू असं परत काही केलं तर पहिला बी एक गुन्हा दाखल केलेला आहे, दुसरा पण गुन्हा तुझ्यावर मी दाखल करेल, अशी धमकी डोंगरे भाऊसाहेबांनी संदीप बर्डे यांना दिलेली आहे. मी या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो, जर त्या उर्मट अधिकाऱ्यावर जर कारवाई झाली नाही तर येत्या 2 तारखेला आम्ही पंचायत समिती समोर आत्मदानाचा इशारा आम्ही या निवेदनाद्वारे साहेबांना दिलेला आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करून आणि त्याची बदली करण्याऐवजी त्याला डायरेक्ट नोकरीहून काढून टाकावं अशी विनंती आम्ही प्रशासनाला करत आहोत. धन्यवाद. आज आम्ही पंचायत समितीसमोर आमचे मांजरीचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून आणि आमच्या कार्यकर्त्याला उर्मिट अधिकारी ग्रामसेवक हा ग्रामसेवकाचा सेवक असून तो जर अशा उर्मट भाषेत जर आमच्या कार्यकर्त्याला उत्तर देत असेल तर त्याची जिल्हा परिषद आणि शिव यांनी चांगली त्याची जबाबदारी घेऊन त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, नाहीतर आमचे शरण भाऊ आणि आमचे प्रदेश अध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांनी जी चेतावणी दिली आहे 2 तारखेला जे आत्मदानाचा इशारा केलेला आहे त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावा, नाहीतर आम्ही खरोखर आंदोलन तीव्र करून त्याला नोकरून काढावा अशी आम्ही जी सगळ्या आदिवासी बांधवाच्या वतीने निवेदन करतो. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता.
हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.